नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्री भिजत घातला होता. तर त्याच्यासाठी मी साबुदाणा जो आहे तो रात्री चांगला 2-3 वेळा धुवून घेतला आणि तो भरपूर पाण्यामध्ये 1-2 तासासाठी मी भिजत घातला आणि नंतर 1-2 तास झाल्यानंतर मी त्याचं पाणी निथळून त्याला तसाच रात्रभर ठेवून दिला. तर तो बघू शकताय तुम्ही किती छान असा भिजलेला आहे, लगेच तुटतो आहे, मऊसूत झालेला आहे. असं जर तुम्ही भिजत घातला तर तुमचं शाबू जे आहेत किंवा खिचडी आहे ती चिकट होणार नाही आणि व्यवस्थित मोकळी मोकळी होईल. तर बऱ्याच वेळेला काय होतं की जर साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं तर खिचडी जी आहे आपली ती चिकट होते, एकदम असं लगदा झाल्यासारखा होतो त्याचा. किंवा जर पाणी कमी पडले तर ती वातड होते आणि कच्ची कच्ची अशी वातड अशी लागते. तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भिजत घातला तर ती व्यवस्थित जी आहे खिचडी छान होईल. इथे मी 1 वाटी दाण्याचा कूट घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. इथे थोड्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे मी 1 वाटी बटाटा घेतला आहे, म्हणजे 1 मोठा बटाटा मी अर्धा चिरून घेतला आहे. तुम्ही बघू शकताय मी ते कसे त्याच्या फोडी केलेल्या आहेत, पातळ पातळ. आणि मिरची ते तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीवरती घालू शकताय. तर आता खिचडीला फोडणी टाकण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा जे आहे ते तूप टाकलेलं आहे. इथे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, पण तुपामध्ये खिचडी बनवलेली छान लागते तेलापेक्षा, त्यामुळे मी इथं तूप वापरत आहे. तुम्ही एकदा तेलामध्ये एकदा तुपामध्ये दोन्ही ट्राय करून बघू शकता. तर इथे मी 1.5 चमचा तूप टाकलेला आहे आणि आता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. आता जिरे थोडे भाजले की त्याच्यामध्ये आपल्याला जी कट करून घेतलेली आहे ती मिरची टाकायची आहे. मिरची आणि जिरे थोडेसे परतून घ्यायचे आहेत. अगदी जास्त वेळ नाही भाजायचे, अगदी थोडेसे परतायचे आणि परतून झाले की आता त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. तर बटाटा इथे मी टाकलेला आहे आणि आपल्याला बटाटा आहे तो चांगला असा गोल्डन किंवा त्याच्यावरती असे ग्रीन मार्क येऊपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही मोठ्या गॅसवरती पण भाजू शकताय, लहान गॅसवरती पण भाजू शकताय, पण थोडं सुरुवातीला मोठ्या गॅसवरती 1-2 मिनिट भाजून घेऊन मग परत गॅस बारीक करून भाजून घेतलात तर बटाटा व्यवस्थित भाजला जाईल आणि खिचडीमध्ये तो मऊ लागेल, कच्चा लागणार नाही. तर आता इथे मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, बटाट्यापुरतं फक्त, कारण की बटाटा जो आहे तो मीठ वगैरे जे आहे ते शोषून घेतो. तर त्याच्यासाठी मी फक्त आता बटाट्यासाठी तेवढंच मी मीठ टाकणार आहे आणि खिचडीमध्ये मी नंतर मीठ त्या प्रमाणात मी मीठ टाकणार आहे. आता तुम्ही तर बघू शकताय मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि मी बटाटा बारीक गॅसवरती आता परतून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपला बटाटा भाजलेला आहे तुपामध्ये व्यवस्थित, त्याच्यावरती थोडे थोडे गोल्डन मार्क आलेले आहेत. तर आता हे बघा मी झाऱ्याने कट केला आहे तर बटाटा लगेच कट झाला आहे. तर आता आपल्याला अशा पद्धतीने बटाटा इथे भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो मऊसूत राहील. तर बटाटा आता भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेणार आहोत. इथे मी सर्व साबुदाणा टाकून घेतला आहे आणि मी आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकताना हे लक्षात घ्यायचं की आपण बटाट्यासाठी थोडंसं आधी मीठ टाकलं होतं. तर आता मी इथंही अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि आता मी ते हलवून घेणार आहे. इथे जास्त हलवत बसायचं नाही, अगदी थोडंसं एकसारखं करून घेतलं, एकसारखं हलवून घेतलं. तर आता त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. तर आता इथे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो पूर्ण वाटी होती, तर त्यातला आता मी थोडं असा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे.
तर शेंगदाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार घाला. कुणाला कमी आवडतो, कुणाला जास्त आवडतो. मला जास्त आवडतो म्हणून मी शेंगदाण्याचा कूटाचा इथे जास्ती वापर करत आहे. तरी पण मी 1 वाटीमधला थोडासा शेंगदाण्याचा कूट तिथे ठेवला आहे. आधी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जर लागला तर तो घालून घेणार आहे. तर आता इथे मी परतून घेतलेला आहे आणि मला थोडासा शेंगदाण्याचा कूट इथे कमी वाटत आहे. तर आता मी राहिलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घेतला आहे आणि इथे मी सर्व परत व्यवस्थित मिक्स करत आहे. तर आता याच्यामध्ये माझं सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी एक सपाट चमचा जो आहे ती साखर टाकून घेणार आहे. साखर टाकली की खिचडी थोडी अजून त्याला चव येते. तर त्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखर घालते, नेहमी घालते. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. गोड वगैरे असं काही लागत नाही. प्रमाणामध्ये तेवढीच थोडीशी साखर घातली की खिचडीची चव जी आहे ती अजून छान लागते. आता इथे साखर मी सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि झाकून एक 3 ते 4 मिनटासाठी बारीक गॅसवरती मी ती खिचडी जी आहे ती ठेवून देत आहे. तर आता एक 3 मिनिट इथे झालेले आहेत आणि आता मी त्याच्या उघडून बघणार आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि 1-2 मिनटासाठी मी त्याला परत बारीक गॅसवरती मी झाकण लावून ठेवून देणार आहे. तर आता इथे टोटल 5 मिनिट मी बारीक गॅसवरती झाकण लावून खिचडी शिजवून घेतलेली आहे. तर आता आपली जी खिचडी आहे ती तयार आहे. तर आता आपली खिचडी तयार आहे आणि आपण आता ती प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे. तुम्ही बघू शकताय खिचडी किती मोकळी आणि मस्त सुटसुटीत झालेली आहे. सॉरी, थोडं ऊन जास्त असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे, पण खिचडी खूप छान झाली होती. मी पुढे फोटो ॲड करेल तर तुमच्या लक्षात येईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.